आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मोटेवाडी दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक आधार। मरगुबाई मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50,000चे धनादेश। भारती विद्यापीठाच्या मदतीचा हात। मोटेवाडी तालुक्यात जत येथील मरगुबाई मंदिर परिसरात भिंत कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर बाधित कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला। माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाच्या वतीने जाहीर केलेली आर्थिक मदत प्रत्यक्षात देत मृतांच्या प्रत्येक वारसाला प्रत्येकी 50,000चा धनादेश सोमवारी मोटेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या। या मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगी बाधित कुटुंबियांना आर्थिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यावेळी बोलताना माननीय आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की दुर्दैवी दुर्घटनेतील प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। महाराष्ट्रात कुठेही संकटग्रस्त नागरिकांना मदतीची गरज भासल्यास कदम कुटुंब आणि भारती विद्यापीठ सामाजिक बांधिलकी जपत नेहमी मदतीसाठी पुढे येते। तसेच भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातूनही गरजू रुग्णांना सातत्याने सहकार्य केले जाते। भविष्यातही या बाधित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना न्याय व आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील। कार्यक्रमात जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, बिराप्पा शिंदे, भीमगोंडा पाटील, मोटेवाडीचे तलाठी पोलीस पाटील, सरपंच नागेश मोटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी माननीय आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठ यांनी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आधाराबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। माध्यमातून थोडीफार सावरण्याची शक्ती देण्यासाठी आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महादेव दुधाळ साहेब, त्याचबरोबर या पंचायत समितीचे माजी सदस्य पिराप्पा माळी, विद्यमान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सिद्धनाथचे विद्यमान सरपंच सन्माननीय बिराप्पा शिंदे, त्याचबरोबर पाटील साहेब, आमचे मोठे काका, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे सरपंच मोठे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस पाटील आनंदा मोठे, त्याचबरोबर आमचे चेअरमन साहेब माळी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे प्रशासनाचे प्रतिनिधी, तलाठी आणि या गावातले सर्व आपण सर्व युवक मित्रमंडळी आणि या घटनेत मयत झालेले सर्व वारस, या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने कदम कुटुंबाने या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपली एक सामाजिक बांधिलकी ओळखून जिथं जिथं आपल्या परीनं जी काही मदत करता येते ती मदत या कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळीकडं केलेली। खरं तर तसं बघायला गेलं तर जत विधानसभा मतदारसंघ खरं त्यांना तसा काही गरज नव्हती इथं, पण एक सामाजिक बांधिलकी या घडलेल्या घटनेतून सावरण्यासाठी आज हा प्रयत्न त्यांनी या निमित्तानं केलेला आहे। मी मनापासून जत विधानसभाच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि आपण बघितलेलं आहे की कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जे शैक्षणिक दृष्ट्या असतील किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून आज या जत तालुक्यातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपयोग झाला। आणि आज त्याच पद्धतीनं या जत तालुक्यात कदम कुटुंबाच्या माध्यमातून एक कारखाना सुद्धा आज या ठिकाणी सुरू झाला आहे। आज त्या कारखान्याच्या माध्यमातून या जत तालुक्यातील ऊस गाळप केला जातो, त्याला रास्त भाव दिला जातो। त्याचबरोबर आज या ठिकाणी असणाऱ्या तोडणी वाहतूक आता आपल्याच गावातली जर बघायला गेलं
की तर सगळ्यात मोठी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या गावातली लोक विस्थापित होतात, पण ते विस्थापित होऊ नये म्हणून त्यांना तिथल्या तिथं तालुक्यात रोजगार मिळावा अशा पद्धतीचे एक ज्या वेळेस आम्ही काँग्रेस प्रतिनिधी ज्या वेळेस साहेबांना भेटायला जायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या जत तालुक्यात आम्हाला काहीतरी पाहिजे आणि आमच्या लोकांना विस्थापित व्हावं लागतंय अशा पद्धतीची मागणी आम्ही काँग्रेसच्या मंडळींनी सगळ्यांनी केल्यानंतर आज डफळापूरमध्ये या ठिकाणी हा कारखाना सुरू झाला आणि येणाऱ्या भविष्याच्या काळात सुद्धा लवंगाच्या ठिकाणी सुद्धा दुसरा कारखाना या ठिकाणी सुरू होणार आहे. पण आज अशा पद्धतीनं जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करावं लागतंय ते करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करत आहोत. पण एक आहे की आज प्रशासनानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रांत किंवा तहसीलदार किंवा सर्कल यांनी उपस्थित या सामाजिक बांधिलकी म्हणून उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण आज ते दुर्दैवानं राहू शकले नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज या निमित्तानं आम्हाला सुद्धा बघायला मिळते. आणि एक आहे की प्रशासनाने आतापर्यंत बघितलं. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.